जे काही माझ्या बळीराजाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं पुन्हा त्याला सावरण्याचं काम हे आपण महायुतीच्या सरकारमध्ये करतोय। त्याच्यातनं महत्त्वाचं कृषी मंत्रालय असेल, त्याच्यामध्ये महत्त्वाचं अर्थ मंत्रालय असेल, ही महत्त्वाची खाती त्याच्याशी सहकार खातं असेल, कारण घेतलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये देखील काय आपल्याला करायचं हे अशा महत्त्वाची खाती आपल्याकडे पण असाही काळ आपण पाहिलेला आहे। आणि त्यावेळेस 20% पोहोचलो, 21-22ला 18% 22-23ला 17% 23-24ला 18%, 24-25ला सुधारित अंदाज हा 18.5% आणि 25-26ला साधारण 18.75 इथपर्यंत असं हे गणित आहे। त्याच्यामुळं तुम्ही जसं आपल्या स्थूल उत्पन्नाच्या जीडीपीच्या 25%च्या आतमध्ये राज्याचं दायित्व असलं पाहिजे कर्जाचं, तशा पद्धतीनं आपल्याकडं जमेची पण बाजू ही महत्वाची आहे। 2016-17ला आपली जमा बाजू होती 2,04,000 कोटी, ती महसूल जमेची 14% होती। 17-18ला ती 2,43,000 कोटी झाली, ती महसूलच्या जमेच्या 13.5% होती। अशी वाढत 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 गेरत आत्ताचा अर्थसंकल्प मी सादर केला त्यावेळेस ती 5,61,000 कोटी रुपये अशा प्रकारे महसूल जमा आणि साधारण महसूल जमेची टक्केवारी ही 11.5% राहिलेली। वर्षभरात होणारं व्याज प्रदान हे महसूल जमेच्या 20%च्या मर्यादेत हवंय, ते आपलं प्रमाण 11.5% आहे। या नियमाचं पालन करणारी देशात फक्त 3च राज्य आहेत, एक मंत्र्यांनी ठरवून दिलेलं आहे आणि आपली तूट ही यंदा 2.76 म्हणजे 3%च्या आतच आहे। आपण सातत्याने ती तूट गेल्या 10 वर्षात 3%च्या आतच ठेवलेली आहे। काही काही वेळेस तर ती 2% पर्यंतच राहिली। 16-17 मध्ये, 17-18 मध्ये तर 1%वर आली, 18-19ला 1%वर आली, पुन्हा 19-20ला 2%वर गेली, 20-21ला मात्र 2.5% गेली, कारण करोनाचं वर्ष होतं। त्याच्यानंतर 2%, 2%, 2.25%, 3% आणि आता 2.5%। हे का मी सांगतो, बऱ्याचदा लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती नसते आणि अरे बापरे 9 लाख कोटीच्या पुढे कर्ज गेलं, अरे परंतु उत्पन्न राज्याचं वाढलंय, बाकीच्या जे काही नियम ठरवून दिले ज्यांची ऐपत नाही त्यांना इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता प्रयत्न सरकारमध्ये काम करतोय। तिथं आपण समाजातील सर्व घटकातील, सर्व समाजातील, सर्व जाती धर्माच्या महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना आली, त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला। तिची जबाबदारी आपल्या आदिती तटकरे यांच्यावर आहे। सतत ती माझ्याशी संपर्क साधत असते की दादा महिन्याच्या महिन्याला पैसे कसे जातील, डीबीटी कशी होईल, आणि ती लाडकी बहीण योजना तसंच सर्व समाजातील सर्व जाती धर्माच्या शेतकरी बंधू भगिनींना आपण 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर हे वीज पंपाची मोफत वीज ही योजना आणली। तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, दोन्ही मिळून जवळपास 3 कोटी लाभार्थी, महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी, ह्या दोन्ही योजनेचे 3 कोटी लाभार्थींना साधारण वर्षाला आपल्याला बजेटमधनं 65,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवावे लागतात। 65,000 कोटी रुपये। त्यामध्ये संजय गांधी निराधार हे 2 योजनेचं मी सांगतोय, 3 कोटी लाभार्थ्यांच्या करता संजय गांधी निराधार त्याला आपण 1,500 रुपये केलेले, श्रावणबाळ योजना 1,500 रुपये। आत्ता दिव्यांगांच्या करता मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना आठवत असेल, मला वाटतं ह्या महिन्यात का गेल्या महिन्यात आपण 1,500-2,500 रुपये केले त्याच्यावर तिथं। आणि हे 3-4 योजनांचे लाभार्थी हे 30 लाख आहेत, सर्व जाती धर्मातले, निराधार, गरीब आणि दिव्यांग सर्व घटकातले 30 लाखांना डीबीटीवर आपण साधारण 6,500 कोटी रुपये त्या ठिकाणी देतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या करता पंतप्रधानांनी आणलेली 6,000 रुपयाची योजना वर्षाची, आणि आपण त्याला 6,000 रुपये अशी 12,000ची योजना, ती आपण 1 कोटी शेतकऱ्यांना देतो
त्याच्यात 12,000 कोटी, अशा पद्धतीनं 3 आणि 1 4 आणि हे जवळपास 4.5 कोटी लाभार्थींना थोडे कमी 1 लाख कोटी 1 लाख कोटी राज्य सरकार, आपलं महायुतीचं सरकार, हा गरीब घटकाला त्याचं राहणीमान उंचावं, त्याला इतरांच्या बरोबरीनं पुढे आणण्याचं काम करावं, त्याचं पर कॅपिटा उत्पन्न वाढावं, त्यांना सुखाने समाधानाने संसार करता यावा, ह्याकरता हे एवढं मोठं काम आपण करतो. तुम्ही सगळे परिवारातले घटक आहात, आपण फार जबाबदार लोक आहात, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये काम करणारे आहात आणि म्हणून ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे, असली पाहिजे. त्याकरता ही माहिती मी तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एकंदरीतच आज झालेल्या या महत्त्वाच्या चिंतन शिबिरातून आपण सगळेजण सकाळपासून एकत्र आलोय आणि या शिबिरात आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि संघटनात्मक अनेक विषयांवर सखोल चर्चा केली आणि त्याच्याबद्दल आपण हे सगळं साधारण सार ह्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे आणि ह्या चर्चे सत्रातून आपल्या पक्षाच्या पुढचा मार्ग आम्ही स्पष्ट ठरवलेला आहे आणि त्यालाच आपण राष्ट्रवादी नागपूर डिक्लेरेशन असं नाव त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता हा आता लोकांशी सतत जोडलेला राहणार आहे. ह्याच्याही काही जण जोडल्या सर्वांना हे लोकांशी सतत सर्वांनी जोडलं पाहिजे. जनसंवाद, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवा टाउन हॉल, महिला संवाद यासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या भावना आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते थेट आपल्यापर्यंत कशा पोहोचतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जनता, लोक हे यांच्यात एक मजबूत दुहेरी असा कसा संवाद निर्माण करता येईल आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दर 3 महिन्यांनी एकदा जनसंवादाचा कार्यक्रम होईल. मी स्वतः, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, आपले आमदार थेट नागरिकांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकू, लोकांच्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू. एक होणार आहे, मगाशी त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला, इतरांच्याही काहींच्या लक्षात आलेलं आहे. हे करताना काही जण आपल्यावर फार प्रेम असणारी लोक मुद्दाम उचकून देण्याच्या करता काही प्रश्न विचारायचा प्रयत्न करतील.